नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे मानसी घर वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असते. तिला माहिती असतं की प्रभू निवास हे त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि स्पेशली तात्या, तेजस आणि त्याचबरोबर इथे आता मावशी म्हणजे सुगंधा यांच्यासाठी प्रभू निवास हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे, हे आता मानसीला बरोबर माहिती असतं. आणि म्हणूनच तिने आता ती प्रोजेक्टची फाईल सगळ्यांपासून लपवून ठेवलेली असते. पण जेव्हा इथे तेजस आता जेलमधून घरी आलेला असतो निर्दोष सिद्ध होऊन, त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला कळतं की आता प्रभू निवास हे डेव्हलप करण्याची वेळ आलेली आहे आणि हे प्रोजेक्ट दिलेला आहे रणजितच्या कंपनीला. ही गोष्ट जेव्हा तेजसला कळते तेव्हा तेजसला खूप जास्त राग येतो. पण प्रेक्षकांनो, मानसी तेजसला समजावते आणि ती म्हणते असं काहीही होणार नाही आहे. तेव्हा दोघेजण मिळून प्रभू निवास वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि तेव्हा इथे मानसी आता प्रोजेक्टची फाईल आपल्याबरोबर घेऊन जाते आणि रणजितच्या जणू काही तोंडावरतीच मारते. ते म्हणते की आता काही डेव्हलपिंग वगैरे होणार नाही आहे, कारण प्रभू निवासाला काहीही झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते डेव्हलप व्हायची काही गरजच येत नाही, ते आधीच उत्तमरित्या आहे. त्यामुळे इथे आता मानसी आणि तेजसने प्रभू निवास हे पुराव्यानिशीत वाचवल्यामुळे तात्यासाहेब तर खूपच जास्त खुश झालेले असतात, तर रणजित आणि गायत्री दोघेजण शॉक झालेले असतात. तर इथे कशा पद्धतीने पुरावे सादर करत मानसी आणि तेजस यांनी आता हे प्रभू निवास वाचवलेलं असतं आणि ती कशा पद्धतीने ती फाईल प्रोजेक्टची घेऊन जाते आणि रणजितच्या तोंडावर मारते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे रणजित आणि गायत्री या दोघांनी मिळून एक प्लॅन तयार केलेला असतो. हे सिद्ध करायचं आपण स्ट्रक्चरल ऑडिटरसुद्धा हा रणजितचाच असल्यामुळे आता त्यांना चांगली मदत झालेली असते. ते दोघेजणं मिळून आता घराची जी काही त्यांनी माती जमा केलेली असते, स्ट्रक्चरल ऑडिटरने त्या सॅम्पल जे घेतलेले असतात ते चेक केलेले असतात आणि त्याच्यावरून ते खोटे रिपोर्ट तयार केलेले असतात. ते म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर जे रिपोर्ट आलेले असतात त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं असतं की एकतर ही वास्तू पाडावी लागेल आणि तिथे नवीन वास्तू उभारावी लागेल, नाहीतर मग त्याच्यामध्येच आता ऑडिट करावं लागेल आणि काहीतरी तोडफोड करून त्याच्यामध्येच डेव्हलप करून ते घर व्यवस्थित करावं लागेल, असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. त्याच्यामुळे इथे मानसीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ज्या वेळेला रणजित ती प्रोजेक्टची फाईल मानसीला देतो आणि म्हणतो की हे प्रोजेक्ट आता तुझ्या अंडर असणार आहे, तुला याच्यावरती काम करायचं आहे, तेव्हा सगळ्यांच्या भावना लक्षात घेता ती कुणाला काही सांगत नाही. ते म्हणते की योग्य वेळ आल्यानंतर मी सगळ्यांना सगळं सांगेन आणि म्हणेन की आपल्याला काही गरज नाही आहे, हे घर आपण नाही तोडायचं आहे, जेवढे दिवस टिकेल तेवढे दिवस आपण याच्यामध्ये राहूया. त्यामुळे इथे आता माणसेने ही गोष्ट कुणाला सांगितलेली नसते. गायत्रीला माहिती असतं, पण गायत्री आता योग्य वेळेची वाट बघत असते. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. ते म्हणजे तेजसला खोट्या केसमध्ये फसवलेलं असतं आणि तो जेलमध्ये जातो. त्यामुळे मानसी आता ही गोष्ट त्याला सांगता सांगता राहिलेली असते. त्याच्यामध्येच आता 4-5 दिवस हे निघून गेलेले असतात आणि म्हणूनच त्याच्याबरोबर आता घराचं डिस्कशन हे थांबलेलं असतं. त्याच्यामुळे इथे आता तेजसला याबद्दल काही माहिती नसतं. पण जेव्हा तेजस स्वतःला निर्दोष सिद्ध करतो आणि त्याच्यामध्ये तो हे सुद्धा सिद्ध करतो की माझ्या कपाटामध्ये पैसे हे गायत्री वहिनीनेच ठेवले होते, मुद्दामून माझ्या हाताचे ठसे उमटण्यासाठी तिने हे मानसीच्या इलाजासाठी पैसे दिलेले आहेत, हे पैसे तिच्या ट्रीटमेंटसाठी आहेत, असे सांगून तिने माझ्या हातावरचे ठसे कशा पद्धतीने उमटवून घेतले होते हे सुद्धा तेजस सिद्ध करतो. आणि पुरावे सादर करत त्याने स्वतःला निर्दोष सिद्ध केल्यानंतर हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की त्याने लाच घेतलेली नाही आहे. तेजस प्रामाणिकपणे आपलं काम करत होता. त्याला फसवण्यासाठी
खूप मोठा सापळा रचण्यात आला होता आणि मग त्याच्यामध्ये तेजस पूर्णपणे फसत चाललेला असताना मानसीच्या मदतीने, सुयोगच्या मदतीने त्याने स्वतःचं वकीलपत्र स्वतः घेत स्वतःला निर्दोष सिद्ध करत तो मानाने घरी आलेला असतो आणि त्यामुळे त्याची नोकरी त्याला परत मिळालेली असते। तेव्हा मानसीला खूप जास्त आनंद होतो। ती त्याचं ऑप्शन वगैरे करते, मानाने घरी घेते। पण इथे तेजस आता रूममध्ये आल्यानंतर ती फाईल जी डेस्कवरती असते तिच्याकडे काही त्याचं लक्ष जात नाही। त्याच्यानंतरला दुसऱ्याच दिवशी तेजस आता ऑफिसला गेलेला असतो। ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळेजण त्याला सॉरी म्हणतात की आम्ही तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला, कशा पद्धतीने तेजसला फसवलं होतं। तेव्हा तेजस सगळ्यांना हेच म्हणतो की आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहतो, पण काही लोक असतात ज्यांना ते बघवत नाही आणि ते आपल्याला फसवण्यासाठी इथे येतात। तर माझ्या बाबतीत काय घडलं ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं, म्हणून तुम्हाला कुणी असं फसवू नये याची काळजी तुम्ही घ्या आणि प्रामाणिकपणे आपापली कामं आपण करत राहूया। तेव्हा इकडे आता सगळेजण तेजसला सॉरी म्हणतात की कठीण प्रसंगामध्ये आम्ही तुमची साथ नाही दिली म्हणून। तेव्हा तेज म्हणतो काही काही हरकत नाही आहे। तेजस म्हणतो की मला कुणाकडून काही अपेक्षासुद्धा नाही आहे। त्याच्यानंतरला इथे आता तेजस घरी आलेला असतो। मानसीसुद्धा ऑफिसला जाते आणि नेहमीप्रमाणे घरी येते। तेव्हा इकडे आता तेजसचं लक्ष त्या फाईलकडे जातं आणि तो म्हणतो ही काय आहे? 2 दिवस मी बघतो ही फाईल इथेच आहे। तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते तेजस थांबा ना, मी सांगते ती कसली फाईल आहे। त्याच्या आधीच त्याने आता पेजेस बघितलेले असतात, त्याच्यामध्ये त्यांच्या घराचे इथे आता पेपर्स लावलेले असतात। तेव्हा तेजस म्हणतो हे काय? आमचं प्रभुनिवास याचे फोटोज याच्यामध्ये लावून ठेवलेत आणि त्याची तोडफोड होणार आहे, हे सगळं काय चाललंय मला काही सांगाल का? तेव्हा मानसी म्हणत असते हे बघा तेजस, तुम्ही चिडू नका, मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे। तेव्हा मानसी म्हणते तुम्ही जेव्हा जेलमध्ये होतात तेव्हा मी खूप विचार केला की ही गोष्ट तुम्हाला येऊन सांगावी नाहीतर घरच्या लोकांना सांगावी, पण तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर कुणाचीही मनस्थिती नव्हती आणि म्हणून मी हा विषय तिथेच्या तिथे क्लोज केला होता। ती म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना, स्ट्रक्चरल ऑडिटर इथे आले होते, त्याने हे ऑडिट केल्यानंतर रिपोर्ट तयार केलेत, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्या वास्तूला खूप वर्ष झाली आहेत तेव्हा भिंती कमकुवत झाल्यात, तेव्हा एकतर आपल्याला संपूर्ण घर पाडावं लागेल आणि नवीन बांधकाम करावं लागेल, नाहीतर ज्या भिंती जास्त कमजोर झाल्यात त्यांनाच आता डेव्हलप करून त्याच्यावरती आपल्याला नवीन काम तरी करता येईल। तेव्हा तेजस म्हणतो की नाही, तात्यांना हे अजिबात आवडणार नाही आहे, म्हणजे मला नाही वाटत, आपल्या भिंती बघा ना, ते एवढ्या जुन्या झाल्यात, अहो कमकुवत तर अजिबातच नाही। तेव्हा इकडे मानसी म्हणते मी सुद्धा तेच म्हणाले, पण रणजित ऐकायलाच तयार नाही आहेत। ते म्हणतात की नाही नाही, स्ट्रक्चरल ऑडिट हे काही खोटे रिपोर्ट तयार करून देणार आहेत का? तेव्हा तेजस म्हणतो एक मिनिट, आधी तुम्ही रणजितला काही बोलूच नका, मला असं वाटते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे। उद्या स्ट्रक्चरल ऑडिटर याला मी बोलवणार आहे, माझ्या ओळखीतला। गायत्री तर जेलमध्ये गेलेली असते कारण तिला शिक्षा झालेली असते, तिने तेजसला खोट्या केसमध्ये फसवण्यासाठी हा सगळा सापळा रचला होता, हे कळल्यानंतर गायत्रीला शिक्षा होते, ती तर जेलमध्ये जातेच। पण इथे छाया आणि विनोद हे दोघंजणं असतात, त्यांनासुद्धा आता घरातून बाहेर काढलेलं असतं आणि ते दोघेजणं काही दिवसांसाठी आता तिच्या काकांकडे गेलेले असतात, त्यामुळे घरामध्ये कुणीच नसतं। तेव्हा स्ट्रक्चरल ऑडिटर याला पुन्हा बोलवण्यात येतं आणि पुन्हा सॅम्पल देण्यात येतात आणि मग ते सॅम्पल चेक केल्यानंतर असं सांगण्यात येतं की अजून काही वर्ष तरी ह्या भिंतींना काही होणार नाही आहे, हे जुनी वास्तू आहे आणि एकदम मजबूत आहे आणि तिचा कलरसुद्धा उडालेला नाही आहे आणि भिंती कमजोर काय, त्यांना काही भंगसुद्धा झालेला नाही आहे, अजून खूप वर्ष हे घर अगदी तसं ना तसंच राहील, असं सांगण्यात आलेलं असतं। तर इकडे स्ट्रक्चरल ऑडिटर याने एकदम व्यवस्थितरित्या सगळे रिपोर्ट तयार करून दिलेले असतात। तेजस म्हणतो की आम्हाला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा आम्हाला व्यवस्थितरित्या हे रिपोर्ट तयार करून हवे आहेत आणि स्ट्रक्चरल ऑडिटर याने आता ऑडिट केल्यानंतर खरे रिपोर्ट तयार करून दिलेले असतात आणि ते बघितल्यानंतर मानसीच्या आणि तेजसच्या पायाखालची जमीन सरकते। स्ट्रक्चरल ऑडिटर म्हणत असतो की तेजस, काही गरज नाही आहे, तुमची वास्तू एकदम टणक आहे, तिला काही भंग झालेला नाही आहे, हे खोटे रिपोर्ट तयार करून दिलेत, हवं तर मी हे सिद्ध करू शकतो की हे रिपोर्ट खोटे आहेत आणि मी रिपोर्ट दिलेले खरे आहेत। तेव्हा तेजस म्हणतो की आपल्याला तेच तर हवंय ना,
तेव्हा इकडे आता दुसऱ्याच दिवशी जेव्हा मानसी ऑफिसला जाते तेव्हा ती फाईल आणि ते रिपोर्ट घेऊन जाते. ती म्हणत असते की सर, ही फाईल घ्या आणि हे खोटे रिपोर्ट घ्या. तेव्हा ती म्हणते की हे प्रोजेक्ट होणार नाही. रणजित म्हणतो का पण? मी नाही केलं हे प्रोजेक्ट तर दुसरं कोणीतरी करेल, पण करावं तर लागणारच आहे. तेव्हा मानसी म्हणते सर, हे रिपोर्ट ज्या व्यक्तीने तयार करून दिलेत ना, तो आपला स्ट्रक्चरल ऑडिटर होता. पण हे रिपोर्ट खोटे आहेत सर. आम्ही पुन्हा ऑडिट केलेलं आहे आणि त्याचे हे रिपोर्ट आलेत. तुम्ही नीट बघा आणि वाचा. आमच्या घराला काही झालेलं नाही आहे. खूप वर्ष ती वास्तू अजून तशी ना तशीच राहील. हे कुणीतरी नाटक केलं होतं. कदाचित गायत्री मॅमने त्या स्ट्रक्चरल ऑडिटरला सुद्धा पैसे दिले असतील आणि खोटे रिपोर्ट तयार करून घेतले असतील. कारण गायत्री मॅम त्या माणसाजवळ बोलताना मी स्वतः बघितलं होतं आणि नंतरला रिपोर्ट आल्यानंतरसुद्धा माझा विश्वास बसत नव्हता. मी तुम्हाला म्हणाले होते की रणजित सर, हे सगळं करायची गरज नाही आहे. आमच्या घराला काही भंग नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही काळजीपोटी मला सांगितलं होतं की नाही, ऑडिट तर आता झालेलं आहे आणि रिपोर्ट आलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट तर हा पूर्ण करावाच लागेल. पण हे बघा, काही दिवसांपूर्वीच 2-3 दिवसापूर्वी आम्ही ऑडिट केलेलं आहे. ते सुद्धा नवीन आणि हे चांगल्या पद्धतीचं ऑडिट झाल्यानंतर खरे रिपोर्ट आलेले आहेत. हवं तर तुम्ही त्यांना विचारा आणि त्यांच्याशी बोलणं करा. ते तुम्हाला पुराव्यानिश्चित सिद्ध करून दाखवतील. तर अशा रीतीने तेजस आणि मानसी यांनी खूपच जास्त चलाकीने पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिटरला बोलावून ऑडिट केलेलं असतं आणि खरे रिपोर्ट आल्यानंतर इथे मानसी ऑफिसला जाऊन आता ती फाईल प्रोजेक्टची रणजितच्या तोंडावरती मारत हे प्रोजेक्ट तिथल्या तिथे आता खोटं आहे असं ठरवून मोकळी झालेली असते. आणि त्यामुळे इथे मानसी आणि तेजस याने दोघांनी मिळून घर वाचवल्यामुळे इथे तात्यासाहेब, सुगंधा, घरातले सगळेच जण खूप जास्त खुश झालेले असतात. आणि इथे गायत्रीने कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज केलं होतं हे त्यांना कळलेलं असतं. म्हणजे याचा सगळा ब्लेम इथे रणजितने सुद्धा गायत्रीवरती टाकलेला असतो आणि गायत्रीने मुद्दामून हे घर तिला पाडायचं आहे म्हणून हे सगळं प्लॅनिंग केलं होतं हे तेजस आणि मानसीला कळतं. तेव्हा दोघेही आता घर वाचवल्यामुळे आनंदात असतात आणि इथे तात्यासाहेबांनी आपला दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो. त्यांनी मानसी आणि तेजस या दोघांचं नातं स्वीकारलेलं असतं. त्यांना नवरा बायको म्हणून स्वीकारलेलं असतं आणि घरामध्ये त्यांना राहण्यासाठी योग्य तो मान दिलेला असतो.